3. राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे. जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मतदारापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सोमवारी 6 एप्रिल रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आमदार मोनिका राजळे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, उमेदवार अक्षय कर्डिले, सुरसिंग पवार, नामदेव ढोकणे, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, काशीनाथ लवांडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. साळकाई योजनेच्या कामाला 1234 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची धडपड होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे एकमेकांबद्दल गावात हेवेदावे करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे.